आता बोलूया रुग्णांच्या मानसिक तगमगीबद्दल, ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये आम्ही भीतीचे दुष्टचक्र असे म्हणतो। जेव्हा रुग्णाला माहिती असते की सकाळी टॉयलेटला गेल्यानंतर अतोनात वेदना होणार आहे, तेव्हा त्याच्या मनात शौचाला जाण्याबद्दल एक तीव्र अशी भीती निर्माण होते। या भीतीपोटी रुग्ण काय करतो, तो सकाळी शौचाचा वेग आल्यावरही तो दाबून ठेवतो, टॉयलेटला जाणे पुढे ढकलतो आणि जेवण कमी करतो, जेणेकरून टॉयलेटला जावेच लागणार नाही। पण यामुळे काय होते माहितीये, मलाशयातच जास्त वेळ तसाच तिथे थांबून राहिल्यामुळे तेथेच त्याच्यातील जे पाणी आहे ते शरीर शोषून घेते। परिणामी मल दुसऱ्या दिवशी आणखीन जास्तीत जास्त कडक आणि मोठा होतो आणि जेव्हा रुग्ण शेवटी न राहून टॉयलेटला जातो ना, तेव्हा तो कडक खडा त्या फिशरच्या जखमेला आणखीन जास्त फाडतो, जखम अधिक खोल निर्माण होते, वेदना दुप्पट होते। या भीतीपोटी रुग्ण स्वतःचा आजार तीव्र मधून गंभीर अवस्थेकडे मध्ये घेऊन जातो। ही रुग्णाची मानसिक आणि शारीरिक तगमग अत्यंत क्लेशदायक असते। त्यामुळे काही रुग्ण मऊ राहावा म्हणून नियमितपणे काही औषधे म्हणजे जुलाबाची औषधे आहेत, रेचक औषधे आहेत, लॅक्झेटिव्ह काही औषधे आहेत ही घेत असतात। तरी सुद्धा अशा सततच्या हस्तक्षेपामुळे गुदमार्गामध्ये इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते आणि फिशरच्या खाली तसेच आसपास व्रणाचे जे टिश्यू आहेत म्हणजे स्कार टिश्यू जे आहे ते तयार होऊ लागतात आणि या स्कार टिश्यूमुळे गुदमार्ग अजून अरुंद होऊ लागतो आणि त्यामुळे बद्धकोष्ठता ही आणखीन वाढते। अशा प्रकारे एक दुष्ट चक्र, ज्याला आपण व्हीसीएस सायकल म्हणू शकतो, ही तयार होते आणि रुग्णाचा त्रास अधिकाधिक वाढत जातो।